आपलंच काय विकत घेतलंय? थँक्यू. एवढं कोणासाठी करत नाही ना ते कधी. जिंदगी बहुत हंसी है, अंत में सब कुछ ठीक होता है, लेकिन अगर ठीक ना हो तो समझ लेना पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. चल आतमध्ये. हे बच्चे, फैंसी ड्रेस मैंने तुम्हारे लिए कुछ लाया है. ये लो बचाओ. एक लड़की थी दीवानी से, एक लड़के पे वो मरती थी. चिलखत मिळेल का मला? कुठूनही बॉम्ब येऊ शकतो. चोरी चोरी चुपके चुपके चिट्ठियां लिखा करती थी. कहना था शायद उसको, पर जाने किससे डरती थी. मेरे पास आके मुझसे कहती थी, होणार सून मी या घरची. होणार सून मी या घरची. आहे काहीतरी. आय लव्ह यू. घरी जा तू, गप्प बस आता, शांत बस. आय लव्ह यू जानवी. क्या करता है तू? हाँ, मारेगा? मार साले, मार, इधर मार. क्या करेगा तू? मार, इधर मार, इधर मार, इधर मार. मरता है साला. मुझे मारता है. हाँ साहेब लवकर या ना. आईच्या गावात. कितना हुआ? 20 रुपए होगा. चलो उतरो जल्दी. इतना? इधर के इधर? अरे इधर तो गाड़ी देखो ना, अलग टाइप की गाड़ी में लाया ना, ऐसा थोड़ी होता है. ये लो. ला इधर. चलिए. हाँ ये लो. ठीक है, 1 रुपया कम है. 1 रुपया कम है तो क्या होगा, वो लाइट भी दे रहे ना फ्री. चल जाओ उधर जल्दी. पेमेंट वाढलं का बेटा? नाही. चल जा घर चल. मॅडम आपल्याकडे आलेले आहेत, तुमचं आम्ही स्वागत करतो मॅडम. पण काय आहे, पोलीस स्टेशन आहे, काही इथं नियम आहे, अटी आहे. तुमच्यावर आता इथं आरोप लागलेला आहे. तर मॅडम तुमच्यावर हा पहिला गुन्हा या ठिकाणी नोंदवला आहे का तुम्ही हॉरर सिनेमे म्हणजे भूताचे सिनेमे तुम्हाला बघायला आवडतात. म्हणजे हा गुन्हा नाही आहे तुमच्यावर. गुन्हा असा आहे का तुम्ही दुसऱ्यांना पण जबरदस्तीने तो सिनेमा बघायला बसवता. म्हणजे आता तुम्ही सुप्रिया मॅडमला जबरदस्तीने पिक्चर बघायला बसवला आणि त्यांनी खोटं सांगितलं का तुम्ही पिक्चर बघितला तर आम्ही तुम्हाला चला हवाईमध्ये घेऊन जाऊ. त्या बाई बिचारा असं ना आल्या. हे असं करू नका तुम्ही. पण मुळात मी हॉरर सिनेमे पाहतच नाही.
आम्ही सिनेमे बघायला भाग पाडायचे लोकांना कोण एकेकाळी किंवा इथेही कधीतरी कोणाला तरी पाडलंय, पण मी हॉरर सिनेमे मीच नाही पाहत, त्यामुळे हा आरोपच नाही मान्य मला. तुम्ही पाहत नाही, तुम्ही एकट्या पाहत नाही असा आरोप आहे. तुम्ही जबरदस्तीने बसवता का पहा माझ्या बरोबर, म्हणजे मग तुम्हाला मी भीती वाटते तर कशाला बघतो तुम्ही हॉरर पिक्चर? तुम्हाला असं लोकांना भीती दाखवायला आवडते काय? नाही, मी घाबरले की मला माझ्या बरोबर माणसं असावी असं वाटतं. आता केस माझ्या हातात होती तोपर्यंत बरं आहे, आता सीआयडी वाले आले, आता आम्ही काहीच करू शकत. हाँ सर. तोड़ दो दरवाजा. यस सर. खरा दरवाजा होता. गेला दया गया. दया गया. दया गया. तुटले नाही दरवाजे, लागले लागलं असेल तुला दया. दया तू जिवंत आहेस. अजून खाली कर ना बरोबर. तुम्ही कसे काय आले? काय आता ही केस फक्त तुमची राहिलेली नाहीये, मग? आता ही केस सीआयडी ची पण झालेली आहे. अरे देवा 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 देवा. तेजश्री धदान. प्रधान असं म्हणा बघू. प्रधान. प्रधान स्पेलिंग येतं तुम्हाला? दादां बरोबर आहे सर. तेजश्री ओ माय माय ची कटकट. दया, देख रहे हो हमारे यहाँ कौन आया है? सर. कौन है ये? सर हाँ? सतीश सलागरे सर. नहीं दया नहीं, खा गए ना धोखा. नहीं सर, मैं मावा खाया हूँ. एकट्यानेच? यह वैभव मांगले है. मुझे लगता है ये छूटे मूछे लगा कर आया है. अरे बाप रे. खींच के देखो सर. अरे 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 देवा, त्याची परत मिशी काढली. नाही रे. अरे कोणाची काढली? चुकून झालं सर. अरे काय चुकून झालं? आता आता मिशी आली होती त्याला यार. ओके, कम टू द पॉइंट दया. यस सर. तेजश्री दिनादिन धा. अरे नाही रे. दिधान सर. स्पेलिंग येतं? सर दिनातीन दाच करे. तेजश्री दिनादिन धा. तुम्ही हॉरर फिल्म दाखवून लोकांना घाबरवता. ऐसी ही एक व्यक्ति जिसको तुमने डराया है वो यहाँ मौजूद है, और वो व्यक्ति कौन है यह पहचानने के लिए हमने स्केच ड्रॉ करने वाली को बुलाया है. दया, हाँ सर. जानते हो हमने ड्रॉ करने के लिए किसे बुलाया है? बेडूक सर. बेड़ुक क्यों? क्योंकि वो ड्रॉ करता है ना सर. ब्रिलियंट ब्रिलियंट. पण आपण एका व्यक्तीला बोलवलंय. अश्विनी ये
हो दया, मोनालिसा पण आली आहे, बोलव तिला. यस सर. मी सर. ठीक आहे, तू बोलो, आपलं काय नाही, कुणी बोलायचं. सर मी मोनालिसा सर. मोनालिसा रिपोर्टिंग सर. ही मोनालिसा आहे. वेलकम. ओके सर. ओके मोनालिसा, यस सर. तुला कळ मोनालिसा, सर. तुला कळलंय तुला काय करायचंय? यस सर. मी कामाला सुरुवात करते सर. र कोण तुझा बाप बोलणार? ओके. र र स पूर्ण बोलायचं. ओके. र स. शटाप, कामावर लक्ष द्या. स. मी कामाला सुरुवात करते स. ओके. तर तेजस ध्याला तुमने जिस व्यक्ति को डराया है उसका चित्र यहाँ बन रहा है. अभी थोड़ी देर में पानी का पानी और दूध का कर्ज जैकी श्रॉफ हो जाएगा. सर यू आर चुमांडस सर, चुमांडस. I am चुमांडस. चुमांडस? चुमांडसचं स्पेलिंग येतं? हा सर, CHU. जे लक्ष असू दे हा. आज आशीर्वाद दे बाबा. अरे सर क्या बात आहे. केदार सर, तुम्हाला खरं सांगू सर, म्हणजे मला ना तुमच्याकडे बघून असं वाटतं की तुमच्या कामाचा स्पीड जो आहे ना तो जबरदस्त वाढला सर. म्हणजे नाटक झालं की लगेच सिनेमा, सिनेमा झाला की लगेच नाटक, परत नाटक, परत सिनेमा. वा वा वा. म्हणजे ना तुम्हाला व्यसनच लागलंय सर ह्या कार्यक्रमात येण्याचं. खरं सांगा, ह्या कार्यक्रमात तुम्हाला यायला भेटावं म्हणून तुम्ही पिक्चर केला ना. अरे मी मनातलं ओळखतो ना. मला काय हे माझं टॅलेंट आहे ओरिजिनल. पहिले माझ्या मनातलं ओळखण्याचं ते केदार सरांनी ढापलं, पण मी काय बोललो नाही. त्याच्यावर अख्खा पिक्चर केलं त्याने अख्खा आरेच्या. मी सगळं मनातलं ओळखू शकतो सर. म्हणजे तुम्ही हात द्या हातात, तुमच्या मनातलं सगळं ओळखू शकतो सर मी. हा अरे काय चालू आहे रे तुमचं रे. पहिल्यापासून प्रत्येक पंचला हसत आलो रे मी. नुसतं हसण्यावर नेऊ नका रे, प्रमोशनचं बघा रे काहीतरी. मला कार्यक्रम आवडतो, वाटल्यास तर 4-5 पंच माझ्यावर अजून टाका, पण प्रमोशनचं विसरू नका. अरे यार हा अगं बाई आरेच्या 2 मध्ये सिद्धार्थला मी ॲटम बॉय म्हणून घेतलंय खरं आहे, पण पुढच्या पिक्चर मध्ये नाही घेता येणार. पुढच्या पिक्चर मध्ये भारत गणेश पुरेच योग्य आहे. अरे यार काय डेव्हलप केली यार पर्सनॅलिटी भारतने यार. मान गया यार, मान हॅट्स ऑफ त्या पोराला यार. तो थांबण्याच ना तो म्हणजे तुम्हाला सांगतो मिशी कापली ना तर सेम टू सेम अंकुश चौधरी. अरे बापरे सिद्धार्थ जाधव क्या बात आहे सर. तुमच्या मनातलं मी ओळखून घेतो सर. तुमच्या मनात म्हणजे यांच्या मनातलं म्हणजे एकदम कोणी ओळखू शकते. एकदम निरागस गोंडस पोरासारखं यांचं मन आहे सर. वा 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 वा. केदार सर काय चालू आहे सर तुमचं. किती वेळा नुसतं मला तुम्ही आयटम बॉय म्हणून उभं करणार. एकदा तरी लीड रोल मध्ये घ्या हो सर. माझा प्रॉब्लेम आहे मी बोलू शकत नाही आणि तुम्ही ताजी बात विषय काढत नाही सर. एकदम उघडच झालंय, मन उघड झालंय माझं. अरे बाप रे बाप. अरे यार नाही निदान तर जत्रा 2 तरी करा. सगळं रेडी आहे.
सगळं रेडी आहे. हे कुशलचं मन आहे, हे कुशलचं मन आहे. सगळ्यांचंच मन आहे. सगळं रेडी आहे. पण एक बार केलं सरांनी मला या पिक्चरमध्ये आयटम बॉय म्हणून दिलं. थोडं तरी काम मिळायला लागलं. आत्ता परवा नागेश भोसलेचा फोन आला होता. तो बोलला माझ्या चित्रपटात लावणी करशील का. अरे आता अमृता सोनालीची सुट्टी आणि बस दहीहंड्याच्या तर सुपाऱ्याच सुपाऱ्या यावेळेस. जबरदस्त करेक्ट. ओक साहेबाचं मन म्हणजे अरे देवा बघा कोणाचं काय आणि कोणाचं काय. रामा माधवच्या एपिसोडला मी आलो होतो तेव्हा मला यांनी कॉटन किंगचं एक शर्ट दिलं. त्याच्यानंतर मी आलो कॉफीचे 2 मग मिळाले. खरं माझी अजिबात इच्छा नव्हती इकडे यायची पण बायको म्हणली घरातली गुड नाईटची कॉईल संपली. बापरे त्या प्रोग्रामचे गुड नाईट स्पॉन्सर आहेत त्याच्यामुळे तुम्हाला तिकडे कॉईल देऊ ना सर. कॉईल त्याच्यात काय घरपोच करून देऊ कॉईल अजून आता प्रत्येकाच्या मनातलं अरे बापरे. नाही मॅडम नाही तुमच्या मनातलं नाही ओळखणार. हात घे ना आता. नाही अरे आता कुठं करिअर सुरू झालं यार आमचं. त्यांचा हात हातात घ्यायचा आणि गचकन माणूस वर जायचा. नको ते आम्ही बघितलंय तुमच्या प्रोमो मध्ये. तुमचा हात हातात घेतला का माणूस लगेच वर जातो. पण काय तुम्ही आल्यात तुमचा मान राखला पाहिजे. मी एक आयडिया केली. तुम्ही थांबा 1 मिनिट. आमचा बाळू आहे इलेक्ट्रिकवाला त्याच्याकडनं पैसे मी तरी बघितलं पाहिजे करंट बिरंट आहे काय. नाही आता नॉर्मल आहे पंजा लावल्यावर नाही हात. क्या बात आहे. परत मी माझ्या एका आवडत्या कार्यक्रमात आलेली आहे आणि पहिल्यांदा मी इथं आली तेव्हा नाना सरांबरोबर आली होती. पण तेव्हा एक मनातली गोष्ट मला बोलता आली नाही. पण भारत आय लव्ह यू. प्रत्येकाला असं वाटतं की मी बारीक झाली म्हणजे असं फिल्मसाठी बारीक झाली पण नाही. भारतची माझी जोडी मॅच व्हावी म्हणून मी बारीक झाली. भारत किती ट्रीम अँड स्लिम आहे. पण आता जी गोष्ट मी सादर करणार त्याच्यात मी बापाचं कॅरेक्टर करतोय सर. म्हणजे माझी फॅमिली अशी आहे की एक पोरगा आहे एक पोरगी आहे ती लग्नाची पोरगी आहे आणि माझा एक बाप आहे सर. त्याच्यामुळे कसं आहे आणि सगळ्यात म्हणजे तुम्हाला आता सगळ्या परंपरा महाराष्ट्रात माहीत असेल बापाचं दुःख. पोरगी लग्नाला आले की बापाला किती तकलीफ राहते आणि त्यातल्या त्यात बिना आईची पोरगी आहे सर. आई गेली आहे का तिची. आई नाही आहे. नाही आई आहे. आईचं नाव बिना आहे. बिना आईचं अशी सर जबाबदारी माझ्यावर पडलेली आहे सर. त्याच्यामुळे काय ना सर म्हणजे एकदा ह्या पोरीचं लग्न झालं ना की बस मी दुसरं लग्न करायला मोकळा. फार गुणाची पोरगी इतकी लकी पोरगी तुम्हाला सांगतो. पोरगी जन्माला आले आजी गेली. म्हणजे आजी आम्हाला सोडून गेली पण तिने माझ्या पोरीला सोडलं नाही सर. म्हणजे ती आता नंतर सांगतो तुम्हाला. हे बघा आणि कर्जाचे हप्ते तसेच सोडून गेली. पैसे नाही माझा बाप तीर्थरूप त्याचे हप्ते आम्हाला फेडावं लागतात. नमस्कार. ओळखलं का मला. कोण रे तू. मी आधीच सांगतो हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक प्रकरण आहे त्यामुळे जर काही चुकलं तर मी माफी आत्ताच मागतो. ओळखतो मी तुमचा मुलगा. अरे हा काय नाव आहे माझं. कुशल ना. आला लक्षात आलं. अरे पाहुणे आलेत पप्पा पण त्यांच्याशी काही बोलायचं नाही. कशाला आपलं फक्त ओळखतो त्यांना मी म्हणून फक्त भेटतो. पप्पा कसे ओळखता तुम्ही सांगा मला. काय हे काय यांना ओळखतो ना मी. कोण आहे ते. अमोल पालेकर सर. अहो काय ऍक्टिंग मस्त. खोटी आहे ना मिशी खोटी आहे ना. पप्पा रामप्रसाद लक्ष्मण प्रसाद शर्मा. नाही खोटी नाही ओरिजिनल आहे पप्पा. नाही ओरिजिनल. अमर ओक आहेत. अमर ओक म्हणजे कोण सांगा. अमर ओक आहेत म्हणजे कोण. अमोल पालेकर. ठरलंय त्यांचं जाऊ द्या. एकदा प्रिंट झालं की तेच बोलतात. नमस्कार. जॉर्ज बुश. अरे सर
Fine, sir. Yeah. Fine. How are you? I'm glad to meet you, sir. Glad to meet you. And India is a very economical satellite, sir. And you comfortable in Indian wear? Exactly. You know, and give the sentence and 2-3 sentence answer me. Sir, and the train is platform now. Just can Okay, sir. I like, sir. Thank you. एकदा अमेरिकेला या आमचे. या सर या. क्या बात है सर. कोण आहे आता पप्पा? पप्पी लेरी. काय सर सोनं बिना लपवलं का? टी वर दिसणार म्हणून लपून ठेवलं. इन्कम टॅक्स वाले धाड टाकतील ना म्हणून. तिरगडतं किता? तिरगडतं किता? हा तिकडे सगळं व्यवस्थित आहे सर. मस्त मजा आली. इकडे दहा ना इकडे तिकडे सगळं काय करायचं आता. अरे देवा. गो श्रीदेवी. हा त्यांचं गाणं फेमस आहे. कुठलं पप्पा? सुरमई पापलेट मी. वेगळं गाणं आहे ते. सगळं मिक्स करता तुम्ही उगाच. असं झालं. मला वाटलं चांदणी गाताय तुम्ही. नाही चांदा खूप फॅन आहे तुमचा मी. अरे नमस्कार. नमस्कार. यांचे डान्स बघून ना मी वेळा झालो. वेळा करेक्ट आहे. त्यात नृत्य करतात. आहे का नाही? हो. कोण आहे माहितीये? कोण? आशा काळे. अशा काय कुठे डान्स करायचे पप्पा? आशा काळे मी ओळखत नाही का? वा बरं वाटलं. पण सर तबल्याच्या भाषेत पण बोलू शकतात माहिती तुमच्याशी. कशा आहात तुम्ही? तिरकिट तक. आय लव्ह यू. सर तू ना कर. फेसबुकवर आहात? देदर का? व्हॉट्सअपवर? तिरकिट तक. ॲटम कशी? दिल मेरा गदगद हो गया इनका प्यार पाके. इतनी खुशी इतना प्यार शायद ही मुझे कहीं मिला हो जितना मुझे इस मंच पर आकर जो मुझे मिला है. मैं आपका शुक्रिया अदा करना चाहता हूँ. वा. पण सर तुम्ही येणार म्हणल्यानंतर प्रत्येकाची अशी इच्छा असते की तुमचा एखादा तरी फेमस डायलॉग तुम्ही बोलावा सर. दिल का दर्द किसी को दिखा ना सका. दिल का दर्द किसी को दिखा ना सका. दिल की बात होंठों पे ला ना सका. किए थे जवानी में लड़कियों पे जो खर्चे बिल उसके बुढ़ापे तक चुका ना सका. सूर्य कोणाला जाकत नाही. डोंगर कोणाला वाकत नाही. वा. सूर्य कोणाला जाकत नाही. डोंगर कोणाला वाकत नाही. मराठी असल्याचा अभिमान बघा. कारण मराठी माणूस बायकोला सोडून कोणाच्या बापाला घाबरत नाही. वा. त्या बात म्हणून सरांनी लग्नच नाही केलं आतापर्यंत. त्यांना कुणालाच घाबरायचं नाही. अरे वा. सनी देओल साहेब या ठिकाणी आलेले आहेत. टाळ्या वाजवारे ना तर बंदुकीपेक्षा त्यांचा हातच पडेल तुमच्यावर आता. खूपच चांगला वाटला मला. आणि असाच प्रोग्राम तुम्ही करत राहा असं माझी नम्र विनंती आहे. आणि तुमचा प्रोग्राम मला खूप चांगला वाटला. खूप मजा आली. पण सनी देओल साहेब म्हणल्यानंतर ओळखले जातात ते त्यांच्या अशा थडकत्या फडकत्या डायलॉग साठी. तर एखादा डायलॉग मारा सर प्रेक्षकांवर. बहुत तरक्की कर ली चड्डा. कानून की दलाली से इज्जत की नीलामी तक आ गए. इस पेशे में इस धंधे को लोफरगिरी कहते हैं. चड्डा समझाई से. और हाँ, अगर अदालत में तूने कोई बदतमीजी की वही मानूंगा. वहां जज ऑर्डर करता रहेगा और तू बैठता रहेगा. जब ये 2.5 किलो का हाथ किसी पे पड़ता है ना तो आदमी उठता नहीं, सीधे उठ जाता है. क्या बात. वा. सर तुमच्या हस्ते जो आम्ही पुरस्कार देणार आहे थुकरटवाडी कला गौरव पुरस्कार. तर आमच्या गावचे एक पाकिटमार आहेत. त्यांच्याकडे हातची सफाई ही कला आहे. त्यांना आपण हा पुरस्कार देतोय. गिनीज बुकात सुद्धा त्यांचं नाव आहे कमी सेकंदात पाकिट मारण्यासाठी. टाळ्यांनी आपण स्वागत करूया कुख्यात पाकिटमार कू बद्रिके यांचं. अरे सर नमस्कार सर.
नमस्कार सर. अरे सर, थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. शपथ सांगतो, तुमचे पिक्चर बघून बघून मी चोरी करायला शिकलो सर. हा सर, यांची स्टाईल पण मारण्याचा मी प्रयत्न केला, पण 2 वेळा कान फडत बसली, मग मी गप बसलो आपला. कशी स्टाईल मारली तुम्ही? म्हणजे मी असा प्रयत्न केला ना, परत मी केला सर. नंतर मी प्रयत्न सोडून दिला सर. त्यांना जमतं म्हणून त्यांची स्टाईल आहे, तुम्ही मारू नका ती. सर कसं करता तुम्ही सर, तुम्हालाच माहिती. आता अवॉर्ड घ्या आणि लवकर निघा. हा. ट्रॉफी आणा, ट्रॉफी. चांगली ट्रॉफी बनवली आहे तुम्ही. एवढी चांगली ट्रॉफी माझ्यासाठी. हे बघा, ही आहे ती. ही आहे होय. ही पण बरी आहे. हा, तुम्ही नका देऊ, ते आलेत आपल्याला त्यांच्याकडून देतो आपण. सर नमस्कार सर. नमस्कार नमस्कार सर. थँक्यू सर. बस आता निघा. झालं आता. झालं सर. फक्त 2 शब्द मला बोलायचे होते सर. 2 शब्द बोला. आभार असं म्हणून जावा. हॅलो थुकरटवाडी. आज मी या क्षेत्रात कसं पदार्पण केलं ते तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो. नका सांगू, माहिती आम्हाला कसं केलं. नाही सर, मला सांगू द्या. लहानपणी मी परीक्षेला बसलो होतो. माझ्या पुढचा मुलगा खूप हुशार होता. तो धपाधप पेपर लिहित होता आणि मला पेपरातलं काहीच येत नव्हतं. मग काय तुम्ही त्याचा पेपर बघून लिहिला? सर, कॉपी करणं आपल्याला आवडत नाही. मी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. काय केलं? त्याचा पेपर ढापला आणि त्याच्यावर माझं नाव लिहिलं सर. असं मी या क्षेत्रात आलो. माझं ब्रीद वाक्यच आहे सर. काय? देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. वा. देणाऱ्याने जर आपल्याला नाही दिले तर आपण त्याचे ढापून घ्यावे. वा वा वा, करेक्ट आहे. थँक्यू सर. मस्त. येस सर. येऊ काय सर? निघा नाही तर आता इथंच गा. सर काय? एक फक्त राहिलं. काय? तुम्ही मला एवढं अवॉर्ड दिलं तर मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय सर. अरे वा, माझ्यासाठी कोणीतरी गिफ्ट आणलेलं आहे. वा, हे घ्या सर. अच्छा. अरे वा, माझ्यासारखं दिसतंय राव हे. नाही सर, तुमचंच आहे ते. तू कवाट आपलं त्याच्या मायला. नाही सर, आल्या तुम्हाला मिठी मारली ना तेव्हाच ढापलं सर. आता तुम्हाला काही बोलू शकत नाही, कारण तुम्हाला अवॉर्ड मिळालं. लवकर निघणार ते इथंच घाली ना आता. सॉरी सर, येतो मी. एक मिनट हाँ सर. एक मिनट. मैं भी इनको कुछ गिफ्ट देना चाहता हूँ. अरे सर, अजून गिफ्ट? हे बघ. नाही सर. अरे हे माझ्यासारखंच आहे पाकिट. जॉनी मेरा नाम, छोरी मेरा काम. बेटा शपथ. बेटा बेटा होता है और बाप बाप होता है. खरंय सर, खरंय. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण पुन्हा एकदा घेऊन आलं तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, माझ्या विनंतीला मान देऊन ही सगळी बॉलिवूडकर मंडळी जी सेम टू सेम दिसणारी आहेत, ती माझ्या विनंतीला मान देऊन आज सुद्धा आपल्या एपिसोडमध्ये आपल्या सोबत आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूयात. या सगळ्यांनी जी पात्र रंगवलेली आहेत किंवा जे पात्र घेऊन ते आयुष्यभर जगतायत, ती ओरिजिनल पात्र ज्यांची आहेत, ते सगळे सुपरस्टार कलाकार, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर ही सगळी आभाळा एवढी माणसं आहेत ज्यांनी हे मोठं कर्तृत्व निर्माण केलंय, आणि म्हणूनच त्याच्या जवळ जाण्याचा मोह आपल्याला आवरत नाही, आणि तोच आयुष्यभर यांनी स्वप्न म्हणून पुरवलेला आहे. ज्युनियर मकरंद नानासपुरे म्हणजे बाळू इंगळे, तुमचं मनापासून स्वागत. आणि या सगळ्या लोकांना मी खरं तर बघितलेलं आहे टेलिव्हिजनवर किंवा सिनेमामधून, पण सर मी तुम्हाला झी मराठीच्याच एका कार्यक्रमात पहिल्यांदा बघितलं होतं, हप्ता बंद या कार्यक्रमात तुम्ही आला होतात. जी आलो होतं. तुमच्या हे कधी लक्षात आलं की आपण मकरंद नानासपुरेंसारखे दिसतो, किंवा कोणी लक्षात आणून दिलं तुम्हाला? नाही सर, मी लहानपणापासून एका हॉटेलात कामाला होतो. लहानपणीच आई वारल्यानंतर शिक्षणाला मी करू शकलो नाही शिक्षण, पण एका हॉटेलला कामाला लागलो, हॉटेल दामोदरला. तिथं हे मराठी मंडळी सगळे यायचे स्टार जेवायला. त्यांना मी जेवण द्यायचो, ते मला खडकू म्हणायचे, आणि तिथून आम्हाला फ्री पासेस मिळायच्या, आणि त्या फ्री पासेसची संधी घेऊन आम्ही नाटकाला जायचो. हा, आणि चोरून चोरून बघायचो नाटक. जेव्हा मिमिक्री आर्टिस्ट यायचा, जेव्हा मिमिक्रीला काही क्रेज नव्हती, की आता आम्ही नाश्ता करतोय, चहा घेतोय, तू लोकांचं एंटरटेनमेंट कर, हसव त्यांना, तर असा एक विषय होता. तर आम्ही त्यांना चोरून बघायचो सर.
आणि चोरून बघितल्यानंतर मग ते जेवायला येणार स्टार लोक, तर आम्ही पळून जायचो लगेच. पण मला तेव्हा आवड झाली की मला हे व्हायचंय. वा वा. सर पण मी 2008-9 पासून मकरंद अनासपुरे करतोय की एका कंपनीच्या शोमध्ये मला बोलवलं होतं मिमिक्री आर्टिस्ट म्हणून. पण त्या कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर मकरंद सर होते आणि मी मिमिक्री करायचो शेतकऱ्यांपर्यंत. त्या पाईपाचं किंमत सांगायचो की हे परवडेल तुम्हाला, हे घ्या, शेतात बसवा. 1-2 दिवस मला लोकांनीच हे केलं, म्हणजे तू असा दिसतो, तू असा दिसतो, असा दिसतो. मग एक दिवस सर मी थांबलो, बसलो. मग माझी बहीण पण मला बोलायला लागली, अरे काय म्हणे तू तसाच दिसतो, बघ ना एक वेळा ट्राय करू. मग गाढवाचं लग्नाचं एक कॅसेट आणली त्यांनी, मला रातभर दाखवली. आणि दुसऱ्या दिवशी पैजामा कुर्ता घेतला आणि त्या गाडीवरती, जी माझी गाडी होती, मला पूर्ण जळगाव जिल्हा फिरायचा होता, तर त्या गाडीवरती मी फिरलो, टोपी बिपी घातली. तो लोक सर इतकं माझ्या तोंडाकडे बघायला लागले, अरे तो चालला, तो चालला, तो चालला. मला असं वाटतं की हे सगळी ज्युनियर मंडळी तर आहेच, पण हे असं म्हणता येणार नाही सर ज्युनियर, की ज्युनियर मंडळी जे जीव ओतून जे आपल्याला हायलाईट करण्याचा प्रयत्न करतो आणि समोरच्यांना खुशी देण्याचा प्रयत्न करतो, त्या गुरुसाठी ज्यांना आम्ही मानतो, ज्यांचा चेहरा घेऊन या जगात आलोय, की त्यांनी सुद्धा एवढं मोठं नाव कमवलं, आमचंही कुठे नाव व्हावं आणि आमचा परिवार, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा. सर मी जेव्हापासून 2009 पासून मी सरांना झी मराठीला आलो होतो, तर तेव्हा सरांना सांगितलं की माझा मुलगा काहीतरी शिकतोय. तर आज ह्या कार्यक्रमाच्या वतीनं मी छोटे मोठे प्रोग्राम करून मुलाला इंजिनियर केलं सर. सर जेव्हापासून मकरंद सरांचं करायला लागलो होतं सुरुवातीला, मला केव्हाही फोन यायचे, एक डायलॉग ऐकून दाखव. काही वेळा असं झालं सर की म्हणले मला शिव्या दे म्हणले. हा फोनवर आलं, हॅलो तुम्ही मकरंद सर बोलताय? म्हटलं नाही. मग सर एक काम करा, तुम्ही कोण बोलतायत? म्हणले आम्हाला शिव्या द्या. म्हटलं नाही, मी शिव्या देऊ शकत नाही. परत फोन ठेवला, परत फोन आला, हॅलो सर आम्हाला तुमच्या त्या गोड शिव्या द्या ना. गोड शिव्या द्या? काय कमाल आहे आता यांची, कशा गोड शिव्या. मग मी पिक्चर बघितले वगैरे आणि मग शिव्या दिल्या. म्हणले द्या. कशा देतात? ए राताळ्या, ए पिसाळ्या, तुझ्या मायला तुझ्या लग्नाचं मला कळविलंच नाही यार. ज्युनियर अक्षय कुमार, विकल्प मेहता यांना बऱ्याच टेलिव्हिजन शो मधून सुद्धा आपण बघतो आणि ते खूप सुंदर. अक्षय कुमार यांच्यासारखे फक्त दिसतच नाहीत, पण आवाज पण त्यांचा सेम आहे. खरंच विकल्प, तुमच्या कधी लक्षात आलं की आपण अक्षय कुमार सारखे दिसतो आणि आपण या पद्धतीनं आता हे करियर बनवूयात? पाली राजस्थान एक शहर है, छोटा शहर है, वहाँ से मैं हूँ. तो काफी बार होता है ना, लोग बोलते हैं अरे यार तू तो सलमान खान लग रहा है, तू शाहरुख खान लग रहा है. तो हम लोग थोड़ा सा स्टाइल में, अरे मैं भी वैसा. तो किसी ने मेरे को बोल दिया एक दिन, अरे विकल्प तो अक्षय कुमार जैसा लगता है. अच्छा क्या? तो मैं उस दिन से थोड़ा फॉर्म में आया कि अक्षय कुमार. लेकिन ये कभी सोचा नहीं था कि ऐसा, बट एक फिर धीरे धीरे लोग बोलने लगे कि लगते हो, दिखते हो. फिर 1-2 शोज में मैंने ऐसे ही दोस्तों की बर्थडे पार्टी में, शादी में वैसे डांस किया, तो काफ़ी लोगों ने बोला कि अच्छा करता है. ऑडिशन दिया, मुंबई आया, मैं टेलीविज़न पर ऑडिशन दिया तो सेलेक्ट हो गया. फिर मुंबई आया तो लोगों को अच्छा लगा, जजेस को अच्छा लगा. फिर इसी में फिर शिफ्ट हो गया मुंबई. आरिफ जी हैं यहाँ पर, काफ़ी हमारे सीनियर हैं, तो इनसे मुलाकात हुई तो इन्होंने बोला कि यार तुम अक्षय कुमार जैसे दिखते हो, तुम हमारे साथ शो में आओ. वाह. तो मुझे पता नहीं पेमेंट मिलेगा, तो मैं शो किया और उसमें मेरे को नाश्ता भी करवाया इन लोगों ने. फिर सर, फिर आप बिलीव नहीं, मैं मुंबई कहाँ इतने लोकल चलता, भीड़ भाड़ में गया. मीरा रोड में ही शो था यहाँ पे जहाँ शूटिंग चल रही है, इसी के आसपास कहीं पे. तो शो खत्म हुआ, मैंने काफ़ी डांस किया, सिंगिस किंग पगड़ी वगड़ी पहन के. इन लोगों को मेहनत अच्छी लगी तो इन्होंने मेरे को लास्ट में लिफाफा दिया. तो मैंने कहा लिफाफा, मैं काफ़ी शौक हुआ. लिफाफे में कुछ पैसे थे, तो मैं भगवान को कितना शुक्रिया मैंने कहा इसमें तो खाना भी मिलता है, लोग ताली भी बजाते हैं और पैसा भी मिलता है, मैं तो यही करूंगा. क्या बात है सर, क्या बात है. फिर मैं अक्षय कुमार जी से मिला, तो मुझे उनसे मिलने का सपना था. एक सपना लाइफ में था, जब मैं पाली राजस्थान में था, मैंने मुंबई कभी देखा नहीं था, कि लाइफ में एक बार मुझे लाइव अक्षय कुमार जी को देखना है. वाह. और मैं अपने आप को बहुत खुशकिस्मत समझता हूँ कि मेरे माता पिता का आशीर्वाद और गुरुजी का आशीर्वाद और ऊपर वाले की कृपा है कि मैंने अभी अक्षय जी के साथ में 10-12 बार मैं काम कर चुका हूँ. क्या बात है. थैंक यू सो मच सर. आपने पहली बार हम इस तरह का इंटरव्यू दे रहे हैं कि हमें अपने आप को प्रेजेंट करने का मौका मिल रहा है. सो थँक यू सो मच. हमें इनके लिए क्लॅप करना चाहिए. आता येणार आहे ज्युनियर नाना पाटेकर, KT आनंदराव तुमच्याकडे. पहिलं तर नमस्कार सर.
मी ॲक्च्युली राहणारा विरारचा आहे आणि विरारला गोविंदा खूप फेमस होता. तर मी विचार करायचो की मी कसा फेमस होईल, कारण तो फेमस आहे तर मलाही फेमस होईल. त्या टेन्शनमध्ये मी दाढी वाढवली आणि लोक चिडवायला लागले, ए आप नाना दिखते हो, आप नाना दिखते हो. तर मला राग यायचा, अरे नाना म्हणजे कुठला चिकना हिरो का नाही. पण मी विचार केला चला आता नाना सुरू करूया. आणि मी 8 दिवस घरी अशी रिहर्सल केली की ते बिल्डिंगवाले वैतागले की काय आ गए मेरे मौत का या हिंदू का खून या मुसलमान का बता, इसमें हिंदू का खून कौन सा और मुसलमान का, म्हणजे असं ते वैतागले ते. आणि 8 दिवसात नंतर ते बोलले एक बिल्डिंग में शो करतो. आणि तो शो झाला दादा. आणि आज म्हणजे नाना सरांनी पण मध्ये मला बोलवलं, त्यांच्याबरोबर मी काम केलं. आता त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी आहे. आणि म्हणजे मला खूप स्वतःवर गर्व आहे की ते एवढं एक मुलासारखं प्रेम करतात. कधी काही म्हणजे असं फोन करून विचारणार, अरे क्या रे इस महिने में कितने शो किए. तर ते माझ्याकरता खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी विचार करतो की मला खूप देवाने खूप मोठ्या माणसाचा चेहरा दिला आणि त्याचप्रमाणे मी त्यांच्यासारखं खूप चांगल्या पद्धतीने कामं करतो. क्या बात है सर, वाह वाह सर. आता येणार आहे जूनियर देव आनंद किशोर भानुशाली. मैं 5 साल का था जब राजेश खन्ना का ज़माना था. जिसको भी देखो सब राजेश खन्ना. जी हाँ जी हाँ. हाथी मेरे साथी कटी पतंग. उस वक्त मुझे किसी ने कहा, 5 साल मतलब क्या उम्र होती है, बोला तुम देवानंद लगते हो. तो मुझे एक फिल्म देखने का मौका मिला, ये गुलिस्तान हमारा एंड ज्वेल थीफ. फिल्म देख के आया, आईने के सामने खड़ा हो गया, कॉलर के बटन बंद किए, रुमाल बांधा, गर्दन हिलाई, आज तक हिल रही है. 45 साल. उसके बाद देव साहब ने मुझे बुलाया, यहाँ खीरा नगर में उनका ऑफिस था, केतनव में. मुझे किसी ने कहा देव साहब आपको याद कर रहे हैं. मैं सवेरे सवेरे पहुँच गया. देव साहब स्वेटर बांध के यूं खड़े हुए थे टेबल पे, पीछे 3-4 लोग खड़े थे. किशोर जी सर, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. नाउ आई इमिटेट टू यू. मैं आपकी कॉपी करूंगा अभी, क्योंकि मुझसे ज्यादा आप देवानंद लग रहे हो. क्या बात है, क्या बात है. अब मैं कांप रहा था कि मेरे सामने मेरे बॉस खड़े हैं, मेरे गुरु खड़े हैं. मैंने कहा सर थैंक यू, बस हमने आपकी फिल्म दिल देखी, बड़ा अच्छा लगा, लेकिन आपने झटके बहुत दिए हैं. आज के बाद थोड़े झटके कम देना, हम आपको जरूर बुलाएंगे. ओके बाय. क्या बात है, क्या बात है. तर सीन जो आता आपल्याला करायचा आहे सर, त्याच्यामध्ये या पद्धतीनं बॉय नाश्ता में गया. कोण आहात तुम्ही? ते मला बाहेर म्हणले तुम्ही मेन ऍक्टर आहात, डॉक्टरचा रोल तुम्हाला. सीन मध्ये डॉक्टरचा रोल आहे तुमचा. 2 वाक्य आहे तुम्हाला. हा समजलं? तुम्ही कोण आहात? मी डिरेक्टर. मग मी बाहुबली. सर सर प्लीज सुरू करूया का आपण? सॉरी सर, बस बस. सॉरी 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 सर, सॉरी सॉरी, चुकी झाली, चुकी. दिलंय तेवढं काम करा नीट. हा नीट म्हणजे एकदम. अरे सर, वा सर, मी तुमचा फॅन आहे सर. असू दे, चांगलं काम कर म्हणजे झालं. सर आठवलं आपण भोरला शूटिंग केली होती, आठवतं का? बघा रात्री तुम्ही बारच्या बाहेर अरे हा छान ऍक्टर आहे हा पोरगा. काम बघितलंय मी याचं, छान करतोय. याला 4-5 वाक्य दे वाढून. छान छान. अरे यांना सुद्धा ओळखतो मी. हो तुम्हाला बघितलंय मी. हा बँड स्टँडला दगडाच्या. हा हे, अरे हेच होते. खूप छान ऍक्टिंग छान करतात. अरे कौरा वेळ झाला, चल ना मनात जायचंय सिनेमा बघायला. कुठला सिनेमा बघणार तुम्ही? शोलेला लागले कोल्हे. ऐका ना, सीन करूया आपण.
तुम्ही डॉक्टर असता please. इथे उभे राहा तुम्ही इथं, हा. स्ट्रेचरच्या बाजूला जा तुम्ही हा, सर. ओके हा, सर. तुम्ही इथे उभे असता माय पोझिशन इज ओके ओके सर तिकडे छान आहे हा चिंटी या बेबी चिंटी तू बिळात जा नाही दिसणार आहे मॅडम ते फार तुम्ही प्लीज झोपा आणि सर एंट्री सर तिकडून जिन्यावरून हॉलच्या अँड ते वरून येणार आहेत पळत आणि डॉक्टर डॉक्टर असं ते बोलले हा. की तुम्ही पुढे जायचंय आणि तुमचा डायलॉग बोलायचा काय काय झालं आता केलं होतं स्क्रिप्ट कुठे स्क्रिप्ट आहे ना सर ही बघा सॉरी सर सॉरी ही एकदमच असं झालं हा हे बघा हा 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 नियतीच्या पुढं आम्हा पामरांचं काय चालणार असं हे माझं आहे ना Correct. ह्याच्या पुढची 2 पण घेऊन टाकतो ना मोठं ते होईल त्यांना दिलंय आपण त्यांचं आहे. हा ओके सर सर हे पाठ झालंय माझे नियतीच्या हे पुढे पुढं आम्हा आम्हा पामरांचं पामरांचं काय चालणार ओके सर बाय सॉरी 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 माझे काय डायलॉग तुम्ही झोपून राहा झोपून सर रेडी ओके चला रेडी करायचं का सर चला अँड ऍक्शन सडा पडला तुमच्यामुळे पडला तो तुम्ही का मध्ये बोललात अहो, नाही, कशाला मध्ये गेला चालू सील मध्ये मी फक्त डाऊट विचारायला असं पटकन वेळ लागतो ना म्हणून म्हटलं हे सगळं आधी विचारायचं सीनच्या वेळेला नाही मध्ये नाही मी सर सॉरी प्लीज मला प्लीज लवकर हा, जायचं वरून या. आमचं म्हणजे माझं काम आहे ऍक्शन जय वीरू सर ते सर मी असं बघायला गेलो टरकलो ना मी अहो सर मी असं अहो सर मी काय केलं तुम्ही कशाला उभे राहिला तिथं अहो असं हात सटकला मी काय असं काय अरे तुला सांगतो खोलून टाकी ना नाही 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 सर झोपा झोपा तुम्ही याला काय अर्थ आहे झोपा तुम्ही शांत अरे आलो अरे हे भारी अरे जा भारी आहे. झोपा प्लीज शांत करा तुम्ही हात नका लावू तर मी काय म्हणतो काही नका म्हणून झोपा नाही, हे हालत तर मी अकरे बसतो ना नाही नाही तिकडे बसा प्लीज अँड ऍक्शन जय वीरू जायचं का जय वीरू ए जय ए जय जय मी आले मी मी पाहिलं मी लढले मी जिंकून सारं गुड गुड करेक्ट व्हेरी नाईस व्हेरी नाईस धीर ठेव हे परमेश्वरा वा वा हे परमेश्वरा हे परमेश्वरा काळजी करायचं कारण नाही काय करताय काय मला वाटलं विसरले म्हणून मी अरे विसरलो नाहीये माझी स्टाईल आहे ती मी पॉज वर्कआउट काय आहे सांगा यांना नका सांगू तुम्ही. वर्कआउट करतोय पॉज अच्छा अच्छा हा हा स्टाईल आहे त्यांची तुम्ही पाठ नका करू ते अच्छा ओके मी जोपर्यंत डॉक्टर डॉक्टर बोलत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही बोलायचं नाही 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 तर माझं बरोबर आहे तुमचं करेक्ट चाललंय अँड ऍक्शन जय वीरू 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 जय हे परमेश्वरा हे परमेश्वरा अरे काय दिवस दाखवला हा हृदय विभल करून टाकणारा यासाठी केला होता का अट्टहास
अरे सुना सुना करून टाकलंय माझं घर. घर देता का कोणी घर? घर देता का घर? डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. सर सुपर. काय ऍक्टिंग आहे. एवढं म्हातारा असून केवढं पाठांतर आहे. कडक सर. डॉक्टर डॉक्टर म्हटल्यावरती तुम्हाला तुमचा डायलॉग बोलायचा, टाळ्या नाही वाजवायच्या. तुम्ही एक काम करता, सीन मध्ये फार फालतूगिरी करतात, त्यांना डिस्टर्ब करता. मागे थांबा, त्याच्या मागे थांबा. डॉक्टर म्हटल्यावर यायचं फक्त. हा डॉक्टर ते म्हणतील मग बाहेर यायचं. तवाच येणार मी. हा आता अँड ऍक्शन. धीर धीर सोड नको बाळा, धीर सोड नको. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, अरे काय दिवस दाखवले ते हृदय विवल करून टाकणारे. अरे यासाठी केला होता का अट्टहास? अरे काय अवस्था करून ठेवली माझ्या घराची. कोणी घर देतं का घर? डॉक्टर 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 कुठे? अरे मी काय चाललंय? सॉरी. डॉक्टर डॉक्टर म्हटल्यावरती यायचं ना. हे काय? सॉरी 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 प्लीज. सॉरी. इथेच थांबा तुमच्यापासून. आता तुमच्यापासून सर फक्त डॉक्टर डॉक्टर म्हणा. आता त्यांची वाक्य घेऊयात आपण. बस झालं. तुम्ही इथे बसलात तरी चालेल सर. सर माझं कसं होतं? तुमचं मस्त झोपा तुम्ही. आता फक्त यांची वाक्य. हा तुम्ही फक्त डॉक्टर डॉक्टर एवढं द्याल सर प्लीज. फक्त डॉक्टर. ओके 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 ओके. तुमची वाक्य वाटत काय बोलायचं तुम्हाला? नियती पुढं आम्हा पामरांचं. नियती पुढे आम्हा पामरांचे काय चालणार? हा नियती पुढे आम्हा पामरांचं काय चालणार? हाच कॉन्फिडन्स तिकडे दाखवायचा. हा चांगले. नको तूच खा. ऍक्शन. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. नियतीच्या पुढे आम्हा पाम तेलाची काय चालणार? आलं सर. ओके बरोबर बोललो. पाम तेलांचे असं बोललो. पामराचे. ऍक्शन. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. नियतीच्या पुढे आम्हा पाववाल्यांचे काय चालणार? पामर कळत नाही. पामर पामर पामर. बस सर बस. ऍक्शन. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. डिग्रीच्या पुढे आम्हा पिंपरी चिंचवडचे काय चालणार? निगडीच्या पुढे आम्हा पिंपरी चिंचवडचे काय चालणार? काय होते? आत्ता पाठ केलं होतं इथं. आत्ता बसा तुम्ही. काय काय हे काय? ते व्यायाम करतोय सर. कशासाठी? वाक्य क्लिअर येण्यासाठी. पामरांचे. पामरांचे नियतीच्या पुढे आम्हा पामरांचे काय? हा सर घ्या टेक घ्या सर. सर हा हा. ऍक्शन. नियतीच्या पुढे आम्हाला काय? काय चुकतंय? इथे उभं राहून बोलू काय? मला ते जायचं तिकडे जा. काय डॉक्टर ते बोल ना. बोला ना. मी बोलतो. सर तेवढं डॉक्टर डॉक्टर मी घेऊ काय? नका नको. तेवढंच घेऊ दे ना मला. सर फक्त डॉक्टर डॉक्टर द्या त्याला. ओके ओके ओके. तुमच्या आवाजाची सवय झाली सर. मला नाही झाली अजून माझ्या आवाजाची सवय. ऍक्शन. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. नियतीच्या पुढे आम्हा
आजचा दिवसच खराब आहे, काय कळत नाही. माझा गॉगल हात नियतीच्या पुढं आम्हा पामरांचं काय हे ओके जाम भारी बोलला, जाम भारी. पुढचं घ्या सर, पुढचं एक वाक्य शेवटचं. हा एवढं बोलाल साधं. आता शी इज नो मोर. सोपं आहे सर, सोपं. शी इज नो मोर. सोपं सर, तुम्ही आधीच द्यायचं ना, झालं असतं ते. कॉन्फिडन्स नको, ते करून दाखवा. देवा. अँड ऍक्शन. इट्स मॉर. सर मराठीत बोलतो ना, मराठीत ते. शी इज नो मोर. हा, हे मराठीत बोलतो. घे बाबा, मराठीत घे. मराठीत घे एकदा. घ्या मराठीत घे. मराठीत घे ना, आपली मातृभाषा आहे. शी इज नो मोर. काय मराठीत बोला चला. ऍक्शन. ती मोर नाहीये. जाम भारी बोल. शेवटचं एक सोपं देतो, तेवढं द्या, मग संपेल तुमचा सीन, मग घरी जा. घ्या. ती या जगात नाहीये. इट्स अ सुसाइड अटेम्प्ट. चला फायनल अँड ऍक्शन. ती या जगात नाहीये, याचं कारण ती माझी आयटम आहे. आता म्हणजे 8 वाजताचीच मीटिंग आहे. तुम्ही आत्ता का लाज नाही वाटत तुम्हाला? अरे तुम्ही कधी आलात? सकाळी 8ला. अरे देवा, सकाळी 8ची नाही, रात्री 8ची मीटिंग आहे. काय म्हणजे बसा तिकडे. बसा तिकडे. हा, ते काही सुनन बायको पोरं हाकलून देतात घरातून, इकडून झोपते मात्र. आज आपला खरोखर अत्यंत आनंदाचा दिवस म्हटला पाहिजे का. थुकरटवाडीमध्ये आतापर्यंत अनेक असे सेलिब्रिटी येऊन गेलेले आहेत, येत राहतात आहे, पण आज आपलं खरोखर भाग्य म्हटलं पाहिजे. मोठ्यातला मोठा सेलिब्रिटी आज आपल्या थुकरटवाडीमध्ये येणार आहे, आणि ते म्हणजे आमचे सगळ्यांचे बाप्पा, गणपती बाप्पा. म्हणजे आज तुम्ही लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. आणि आपण आज काय जमलो आहे, तर आपण जो मागच्या वर्षी जो खर्च केलेला आहे, मागच्या वर्षी आपण काय काय गोष्टी केलेल्या आहे, याचा वापो करण्याकरता आपण या ठिकाणी जमलेलो आहे. पण तत्पूर्वी मी आता तुम्हाला या माझ्या पदाधिकाऱ्यांची थोडीशी ओळख करून देतो. अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायची आहे का, आज माझ्यासोबत अखिल भारतीय महिला कुरडा पापड संघटनेचे अध्यक्ष बुचडेबाई आलेल्या आहेत. बुचडेबाई, जोरदार स्वागत. नमस्कार. तर सगळे माझे मित्र आणि बंधू भगिनींना मला सांगायचंय की महाराष्ट्रामध्ये यापूर्वी सुद्धा अनेक सण साजरे केले गेले, आणि गणेश उत्सव त्याच्यातला एक सण आहे. आता गणेश उत्सव म्हटलं की कसं होते दादा, तर गणेश उत्सवात सगळी मित्र परिवार आणि सगळेजण, लहान मुलं सगळे एकत्र येऊन आपण हा साजरा सण करत असतो. आणि कालच गेलंय दादा रात्री. तर मुळात याचं महत्व असं आहे की सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी केलं गेलं आहे. काय जांभारी काय हा, तुम्ही रिस्पॉन्स देता म्हणून बाईला आधी चेव येते. अहो मॅडम ऐका, आता भाषण करायचं नाहीये, मी नुसतं तुमची परिचय करून दिलेला आहे. पण दादा मी पाठ केलं, पटकन एकाच्यात घेऊन टाका. नाही नाही, आपण इथं सगळ्यांना बोलायला चान्स देणार आहे. ही मीटिंग आपण करून आलो ना सोसायटीची. हा चला बसा, बसा तुम्ही, बसा इथं, शांत बसा, शांत बसा. तर कुठलाही उत्सव म्हटला की त्याचा अध्यक्ष करणं हे गरजेचं असतं, म्हणून यावेळेस आपल्या गणेशोत्सवाचे अध्यक्ष आहेत पिंटू शेठ खरकटे. मंडळाचे अध्यक्ष म्हणून मी आधी आभार प्रदर्शन करून घेतो. एक मिनिट खरकटे यांना, एक मिनिट. काय झालं, जे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम राहते का नाही, तो लास्टला राहते. तर तुम्हाला नंतर चान्स देतो मी, आता नुसतं परिचय करून दिलेला आहे तुमचा. बसा खाली, बसा खाली, बसा बसा बसा. हा, आणि सगळ्यांना सुपरिचित असणारे आमच्या मंडळाचे खजिनदार भाऊसाहेब भोसरीकर. खजिनदार भोसरीकर, जाम भारी. हे बघा, तुम्ही माझं फक्त नाव घ्या ना, आडनाव का घेता हो? नाही नाही, त्याला
काय एवढं म्हणजे आपल्याला कसं राहतंय माणसं म्हणजे पुण्याचे असलं तर पुणेकर, सांगलीचे सातारकर, सोलापूरकर असं गावाच्या नावावरून पडलेलं आडनाव असते की नाही, तसंच हे पुण्याजवळच्या भोसरीचे आहेत म्हणून हे भोसरीकर. मागच्या वेळेस आपल्याला भाऊसाहेब पवार यांच्याकडून 2,500 रुपयाची देणगी भेटलेली होती. बसा. तर भाऊसाहेब पवार आज हयात नाही आहेत. अरे हयात नाही आहेत असं म्हणलं मी. आहेत की नाही आहेत? हयात नाही आहेत, गेले. हा मी भाऊसाहेबांना आमंत्रित करतो की त्यांनी मागच्या वर्षीचा अहवाल वाचून दाखवावा. म्हणजे किती पैसे आपल्याकडे मंडळाकडे आलते, किती पैसे खर्च झाले, कसे कसे खर्च झाले. खजिनदार या नात्यानं तुम्ही सगळ्यांना तुमचा हिशोब दाखवा. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला जे माहिती आहे मागच्या वर्षी आपल्याकडे 25,000 रुपयाची देणगी जमा झाली होती. आता 25,000चा खर्च कसा काय झाला तर ते तुम्हाला भाऊसाहेब वाचून दाखवतील. हा भाऊसाहेब, मी काय म्हणतो, या वर्षीचं वाचू ना, मागच्या वर्षीचं काय? नाही या वर्षीचं वाचण्यासाठीच मागच्या वर्षीचं वाचायचं आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला ठरवावं लागेल ना या वर्षी काय प्रोग्राम करायचे, कसे किती शिल्लक आहे बाकी आहेत. गोळी देऊ का काही? प्रेझेंटिंग annual report and awards goes to Hello Dubai. विजेत्यांचे आभार, मान्यवरांचे अभिनंदन. चला कुठं काय हे काय ते इंग्रजीत का म्हणून बोललात तुम्ही? ते मला सोपं पडतं ना इंग्रजी. तुम्हाला इंग्रजी सोपं पडतं पण आम्हाला समजत नाही त्याचं काय म्हणून ते लिहिलंय ना. म्हणजे सगळ्यांना कळायला पाहिजे ना इंग्रजी. तुम्ही सगळ्यांना कळलं पाहिजे अशा भाषेत अहवाल वाचून दाखवा म्हणजे आम्हाला समजेल किती पैसे आहे किती नाही ते. तर एकूण जमा आपल्याकडे 25,000 रुपये होती. त्यातील खर्च आता मी वाचतो. प्रसाद 5,000 रुपयाचा. काय 5,000चा प्रसाद? 5,000 प्रसाद म्हणजे काय? तुम्ही काय मलाई पेढे वाटले का काय? अहो मलाई पेढे नाही, म्हातारं 10 दिवस प्रसाद खात होतं. दात नाही मग मऊ लागतं, मऊ द्या मला खायला असं खात होतो. आम्हाला वाटलं बाप्पा खात आहेत, नंतर बघितलं तर हेच उंदीर खायला लागले. नाही तर काय 5,000 ह्याला गेले. आता समजा ह्याला दिलं नसतं, हा आजारी पडला असता, हॉस्पिटलमध्ये गेला असता, मिळाला असता तर घरच्यांनी कोणाला पकडलं असतं? मला पकडलं असतं, पोलिसात दिलं असतं, फाशी दिली असती तर हिशोब कोणी दाखवला असता? बरोबर आहे. चला ठीक आहे. चला कुठं 5,000 खर्च झाले, बाकीचे कुठे आहे अजून? प्रसाद बिसाद खात नका जाऊ, वय नाही तुमचं. हा पुढचं वाचा. हाराला 10,000 रुपये. 10,000. 10,000 रुपयाचा असा कोणता हार आणला तुम्ही? लक्ष्मी हार. बायकोला केला, लग्नाचा वाढदिवस होता ना, करून टाकला. अरे म्हणून काय मंडळाच्या पैशानं बायकोला लक्ष्मी हार केला तुम्ही? अरे बायको काय मंडळाची आहे? अरे सोनं किती महाग झालं तुम्हाला कळतंय का? स्वस्त होतो म्हणून करून टाकला पटकन हार. मग आता उद्या बायकोला हार केला नसता, ती वैतागली असती, मला दिला असता घटस्फोट आणि नंतर मी गेलो असतो जेलमध्ये, केस झाली असती, मला फाशी झाली असती, मग हा हिशोब दिला असता कुणी? हे का माझ्यासाठी चाललंय का? सामाजिक कार्य करतोय ना मी. बरोबर या माणसाचं बरोबर आहे. काय बरोबर आहे? मंडळाच्या पैशांना बायकोला. मला सांगा म्हणजे मंडळाचा आणि बायकोचा काय संबंध आहे? मंडळाचा आणि बायकोचा संबंध आहे म्हणून आपण बायकोला मंडळी असं म्हणतो की नाही? एकदम बरोबर, करेक्ट आहे. काय मंडळी? चालू द्या सरपंच. पूजा 5,000. 5,000ची पूजा कोणती पूजा? 5,000ची कोणती पूजा? माझी मेवणी. म्हणजे तिला ड्रेस घेतला 5,000चा मंडळाच्या पैशाने? हा मग मेवणीला. अरे कोणत्या खुशीत? अहो काय झालं, लग्नाचा वाढदिवस होता ना आमच्या, तेव्हा तिला ड्रेस घेतला मी. आता समजा तिला जर ड्रेस घेतला नसता तर ती चिडली असती आणि उद्या पुढं कधी बायकोचं काही बरं वाईट झालं असतं तर आपल्या कामी कोण येणार आहे? मेवणीच ना. मेवणी येते. एकदम बरोबर आहे. मंडळाच्या पैशाने मेवणी काय राहिले शिल्लक अजून काही? अभिषेक 5,000. कुठं केला तुम्ही अभिषेक 5,000चा?
अहो माझा मुलगा अभिषेक त्याला ड्रेस घेतला, शूज घेतले, दप्तर घेतलं, त्याचं डोनेशन भरलं, याच्यात 5,000 खर्च झाले ना. अरे काय चालवलं तुम्ही? मंडळाच्या पैशावर बायका बरोबर बसता का तुम्ही? अरे हे याला काय अर्थ आहे काय? पोराचा खर्च करतो मंडळाच्या पैशाचा. अरे करेक्ट ना त्याचं. काय करेक्ट आहे? अरे उद्या जर का मुलाला शाळेत नाही पाठवला, मुलगा अशिक्षित राहिला तर मोठा होऊन वडापावची गाडी टाकल, मग त्याच्या गाडीवर कोणतरी उदार वडापाव खायला येईल, मग तिकडे भांडणं होतील, मारामारी होतील, मग तो वास्तव सारखा एखादा भाई झाला तर मग ह्यालाच येऊन ठोकल, आणि ह्याला ठोकला तर आपल्याला हिशोब कोण देईल? माणूस पाहिजे. बरोबर. हे बघा याने घोळ करून ठेवलेला आहे. एक गोष्ट मात्र निश्चित का या वर्षी मी बॉडी बदलणार आहे. बदलायची. मी खजिनदार, बाकी तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं. काय काम करायचं? वरचा मजला बांधून घेतो म्हटलं. याला माझं अनुमोदन.